नमस्कार, आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी। आपल्यासोबत आहेत खंडाळी जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी दाखल केलेल्या रेखाताई तरडे, ज्या यापूर्वीही या गटामधून जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या। त्यांनी या जिल्हा विकास केलेला आहे आणि त्या अनुषंगानं ताईंनी यावेळेस परत उमेदवारी दाखल केली। आपण ताईलाच या बाबतीत विचारणार आहोत। ताई, आपण खंडाळी सर्कलमधून पुन्हा एकदा उमेदवारी दाखल केली आहे, तर यावेळेस आपण जनतेमध्ये नेमका कुठला मुद्दा घेऊन जाणार आहात? जनतेमध्ये मी सगळेच मुद्दे घेऊन जात असते, पण त्यातल्या त्यात यावेळेस नाही का, म्हणजे गेल्या वेळेस ज्यावेळेस मी उभी राहिली होती त्यावेळेस तर का विरोधी पक्षाचे होते। आता मला हे आहे की मी आता पक्षामध्ये तर आहेच आहे, परंतु दिल्ली ते गल्ली BJP आहे, त्यामुळे ते घेऊन चालले, सत्तेमध्ये आहे आता सध्या, सत्तेला घेऊन चाललेले आणि सत्ता असल्यामुळे खूप आत्मविश्वास जास्त आहे आता। लाडक्या बहिणीचा मुद्दा विधानसभा आणि काल परवा झालेल्या नगर परिषदा आणि महानगरपालिका या निवडणुकीमध्ये खूप चालला। यावेळेस सुद्धा हा मुद्दा चालेल का? बिलकुल चालणार नाही सर, कारण त्यावेळेस पण चूक झाली। बहिणी कुणाच्याही असोत, महिलांना न्याय देणं हे माझं काम आहे, सर्वांचंच काम आहे। पक्ष घेऊन जर तुम्ही अशा पद्धतीने करू लागला तर उपयोग नाही। सख्खा भाऊ देखील बहिणीला आयुष्यभर 1 रुपया देत नाही। आमचा पक्ष असा आहे की ज्याने बहिणीला आयुष्यभर 1,500 रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी देखील तुम्ही अडवणूक केली आणि तिथपर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत नाही का संपूर्ण घेऊन गेलात, आणि त्यामुळे नाही का त्यांचा ह्यावेळेचा जो हप्ता होता तो आपल्याला रोखवावा लागला। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही सत्तेत असोत किंवा नसोत, BJPने चालू केलेलं आहे, म्हणून हे कायमस्वरूपी आमच्या लाडक्या बहिणीला हप्ता दिला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टीची पूर्वीपासून युती होती आणि काल नगर परिषदेमध्ये या युतीचा फटका बसलेला आहे, तर यावेळेस काय होईल असं वाटतंय? युतीचा फटका जरी बसला असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये सगळेजण आणखी आम्ही एकत्रच आहोत। जसे वरिष्ठचे निर्णय असतील ते फॉलो केले जातील इथून पुढे पण, आणि फटका असं काही नाही आहे, सर्वजण काम करत आहेत, सगळेजण करत असल्यामुळे थोडंफार कुठेतरी कमी जास्त होत असतं, पण आणखीन पण ते तिघंजण एकत्रच आहोत, म्हणजे ट्रिपल इंजिन एकत्रच चालू आहे। खालपर्यंत आणखीन काही ठरलेलं नाही, आता ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल। आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे आणखी। धन्यवाद आहेत, तुम्हाला शुभेच्छा। गणेशदादा हाके पाटील यांनी विधानसभा लढवली, त्यावेळेस यांची निवडणूक प्रचाराची जी एक वेगळी भूमिका राहिलेली होती, तर ह्याच्यामध्ये ताई आपण काय भूमिका घेणार आहात? काही नाही सर, ह्या वेळेस माझी स्वतःची आई थांबली आहे आणि तिला अनुभव आहे, सुशिक्षित आहे। तुम्ही आता बघतायत सर, मी आता फॉर्म भरायच्या आधी 2-3 दिवस झालं प्रचार चालू केला, 2-3 दिवस झालं गावामध्ये गेले। आमच्या खंडाळी मतदारसंघामध्ये OBC महिला सुटला आहे, परंतु गावामध्ये कोण येते म्हणल्यावर महिलेचं नाव कोणालाच माहिती नाही। फक्त सगळ्या माणसांना माझ्या आईचं नाव माहिती आहे, पण दुसऱ्यांचं म्हणलं की त्यांच्या नवऱ्यांचे नावं माहिती आहेत। कुणीच सांगत नाही आहे की महिला कोण आहे, राष्ट्रवादी पक्षाकडून महिला कोण आहे किंवा आपल्या शरद पवार गटाकडून महिला कोण आहे, कुणीच नाही। फक्त BJPकडून महिलेचं नाव मी ऐकलं आहे स्वतः। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जी उमेदवार आहे तिचं नाव आपण मतदारसंघात ऐकायला पाहिजे। ह्या होत्या मानसीताई हाके, ज्या विधानसभेमध्ये गणेशदादा हाके पाटील साहेबाचं खूप सुंदर असं प्रचार यांनी राबवला होता, आणि आपल्यासोबत या खंडाळी गणातून असलेल्या उमेदवार रेखाताई तरडे मॅडम याही या ठिकाणी भेटल्यात। त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। त्यांना आपण जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया। जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे, अहमदपूर। धन्यवाद।